हद्दवाड भागातील शेळगी परिसरातील नागरिकांसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी आयोजित केलेल्या गुंठेवारी नियमित मोजणी नोंदणी शिबिरासाठी शेकडो कुटुंबांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते शेळगी येथील मातोश्री मंगल कार्यालयात शिबिराचे उद्घाटन झाले। याप्रसंगी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। 1992 साली शहराची हद्दवाढ झाल्यानंतर एकूण 13 गावे सोलापूर शहरात समाविष्ट झाली। त्यावेळी कच्च्या आराखड्यावर गुंठेवारी खरेदी विक्री झाली होती। शासन नियमाप्रमाणे गुंठेवारी जागेची खरेदी विक्री आणि बांधकामासाठी बांधकाम परवाना मिळत नसल्याने हजारो नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते। याबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा करून शासनाकडून गुंठेवारी नियमित करण्याबाबत आदेश पारित करून घेतले होते। शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे हजारो नागरिकांना गुंठेवारी नियमित करता येणार आहे। या शासन निर्णयाचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख संपर्क कार्यालयातर्फे शेळगीमध्ये हे शिबिर झाले। यावेळी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले, सोलापूर शहरात जेव्हा मी आयुक्त म्हणून आलो तेव्हा आमदार विजयकुमार देशमुख यांनी माझ्यासोबत गुंठेवारीबाबत चर्चा केली आणि सोडवण्यासाठी विनंती केली। आज गुंठेवारी नियमित नोंदणी शिबिराचा शुभारंभ करताना आमदार विजय देशमुख यांनी मला सांगितलेले पहिले काम मार्गी लागल्याचा आनंद होतोय। गुंठेवारी जागा ही सर्वसामान्य गोरगरीब श्रमिक कामगारांची अधिक प्रमाणात आहे। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे व सरकारच्या उदारमतवादी धोरणामुळे गुंठेवारी नियमित करण्याचे काम सुरू झाले आहे, असेही महापालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी सांगितले। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, भूमापन सोलापूर अधीक्षक गोडके, मोजणी अधीक्षक धनंजय सावंत, मनीष बिष्णुरकर, मनपा बांधकाम विभागाचे प्रभारी नीलकंठ मठपती, आनंद जोशी, तलाठी अभिषेक काळे, बसवराज इटकळे, ज्ञानेश्वर कारभारी, वीरेश उंबर्जे, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, श्रीनिवास कर्ली, माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी, अविनाश पाटील, प्राध्यापक नारायण बनसोडे, माजी नगरसेविका वंदना गायकवाड, शालन शिंदे, ज्योती बंगोंडे, राजेश उबाळे, श्रीनिवास पुरुड, वैभव बरबडे, जाकीर सगरी, अमोल बिराजदार, दत्तात्रय बडगू, दोंडप्पा वग्गे आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते।